माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक 26 फेब्रुवारी रोजी आयोजित केली। या बैठकीत मागील महिन्यात दाखल उघड गुन्हे, प्रलंबित गुन्हे, अकस्मात मृत्यू प्रकरण, अर्ज चौकशी आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रलंबित गुन्ह्यांची तातडीने उकल करावी व गुन्हे निर्गतीसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे आदेश देण्यात आले। यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा मागील घटनांचा आढावा घेऊन येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीदरम्यान गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकारी, 56 अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। भविष्यातही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान अंमली पदार्थ, गांजा खरेदी विक्री प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे आदान प्रदान मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेस जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 48 रेकॉर्डवरील आरोपी उपस्थित होते। पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संबंधित आरोपींची सविस्तर माहिती घेऊन इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतले। त्यांचा सध्याचा व्यवसाय, उपजीविकेचे साधनं, मित्रपरिवार, पत्ते व हालचाली याबाबत माहिती अद्ययावत करण्यात आली। पोलीस अधीक्षकांनी सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकांना संबंधित आरोपींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत पुन्हा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला। ज्यांच्यावर 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत किंवा वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56, 57 नवे तडीपारी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच MPDA आणि मोक्का कायद्यान्वये कारवाईसाठीही तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। सांगली पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात प्रभावी मोहीम सुरू असून जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचं स्पष्ट झालं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।